हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा. रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी ब्रेड रोल. मुलांना तर ही रेसिपी खूपच आवडेल. चला तर मग बघूया क्रिस्पी ब्रेड रोल कसे बनवायचे. त्याच्यासाठी मी मीडियम साईजचे 3 बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कापून घेत आहे. त्याच्यानंतर आपण इथे थोडासा रवा घेतलेला आहे. हा रवा मी कोटिंगसाठी वापरणार आहे. कोटिंगमध्ये जर आपण ब्रेडला रवा लावला तर ब्रेड तेल कमी शोषतं. त्याच्यामुळे हे क्रिस्पी ब्रेड रोल आपले क्रिस्पी तर होतातच, त्याच्याबरोबर तेलकटही होत नाहीत. आणि ब्रेड रोलला हे रवा चिटकवण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून कॉर्नफ्लॉवरची स्टरी करणार आहोत. इथे मी सँडविचचे नॉर्मल व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत. लाल मसाला, चाट मसाला, किचन किंग मसाला, मॅगी मसाला, मीठ इतकेच बेसिकचे मसाले घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये मसाले कमी जास्त करू शकता. मी इथे थोड्या जास्त प्रमाणात कोथिंबीर घालत आहे. कोथिंबीरमुळे खूपच छान फ्लेवर येतो या डिशला. आता मी कांद्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण जी बटाटी उकडली होती ती खिसणीच्या साहाय्याने बारीक खिसून घेणार आहे. तुम्ही बटाटी डायरेक्ट स्मॅश करून टाकलीत तरी चालतील, पण खिसल्यामुळे ती चांगली एकसंध होतात आणि मिक्स करायला सोपं जातं. आपण अशी स्मॅश करत बसलो तर त्याच्या काही गुठळ्या होतात, मग ते चांगलं मिक्स होत नाही आणि मसाला पूर्ण बटाट्याला लागत नाही. त्याच्यामुळे खिसून टाकणं कधीही चांगलं. आता याच्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेणार आहे. लाल तिखट, मीठ, किचन किंग मसाला, चाट मसाला आणि मॅगी मसाला हे सगळे मसाले घातल्यानंतर फॉर्कच्या साहाय्याने मी ते मसाले चांगले बटाट्यासोबत मिक्स करून घेणार आहे. चांगले मिक्स केल्यानंतर आपण काय करायचं ते बघूया. इथे आपली बटाट्याची फिलिंग तयार आहे, जी आपण ब्रेडमध्ये भरणार आहोत. इथे मी एक ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्याच्या चारी कडा कापून घेत आहे. या कडा कापून घेतल्यामुळे आपल्याला ब्रेडचा रोल बनवण्यासाठी सोपं जातं, नाहीतर कडा चिटकवणं जरा कठीण जातं. ब्रेडच्या कडा कापल्यानंतर लाटीच्या साहाय्याने ब्रेडला आपण फ्लॅट करणार आहोत. इथे मी एक चीजची स्लाइस घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने त्या चीजच्या स्लाइसचे मी 4 तुकडे करून घेणार आहे. त्याच्यामुळे एक मोठा तुकडा घातला तरीही चालेल, पण मला असं वाटतं की 4 तुकडे सफिशियंट होतात. त्याच्यामुळे एकदमच चिजी होत नाही आणि चीज पण लागतं. ते रेशो मला चांगला वाटतो. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज इथे कमी जास्त करू शकता. मी कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पातळ अशी स्लरी करून घेणार आहे आणि ब्रेडच्या चारही साईडला ही स्लरी लावून घेणार आहे आणि मध्ये चीजची स्लाइस चिटकून घेणार आहे. मग मी थोडीशी फिलिंग घेतली, 1 टीस्पून इतकी फिलिंग घेतले आणि मग ती ब्रेडमध्ये भरून आपण ब्रेडला रोल करून ब्रेडच्या दोन्ही साईज कॉर्नफ्लॉवरच्या मदतीने चिटकून घेणार आहेत. अशा प्रकारे मी 2-4 ब्रेडचे रोल अजून बनवून घेते आणि एका साईडला तेल तापण्यासाठी ठेवते. तेल आपण मीडियम टू हाय फ्लेमवरच तापवणार आहोत. आपल्याला तेलाचं टेम्परेचर मीडियम टू हॉटच पाहिजे. तेल एकदम कोमट असेल तर ब्रेड तेल खूप जास्त शोषून घेतं, त्याच्यामुळे ब्रेड रोल तेलकट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा ब्रेड रोल तळायचा आहे.
इथे माझे 3-4 ब्रेडचे रोल तयार झालेले आहेत. आता आपण त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावून घेणार आहोत आणि मग रव्यामध्ये घोळवून घेणार आहोत. रव्यामुळे हे घोळवल्यामुळे ब्रेड रोल खूपच क्रिस्पी होतात आणि तेलकटही होत नाही. डायरेक्ट ब्रेड जर आपण तेलामध्ये टाकला तर तो तेल खूप शोषून घेतो आणि जर रवा लावून जर टाकला तर तो कमी तेल शोषतो, तेलकट होत नाही आणि क्रिस्पी पण होतात. आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ब्रेड तळून घेणार आहोत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला आलटत पलटत हे फ्राय करून घ्यायचे. जेव्हा त्याचा गोल्डन ब्राऊन कलर येईल तेव्हा आपण एका झाऱ्याच्या मदतीने हे ब्रेड रोल बाहेर काढून घेणार आहोत आणि सर्व करणार आहोत. इथे एका बाजूला मी अजून ब्रेड रोल तयार करून घेत आहे आणि एकीकडे मी ते फ्राय करून घेणार आहे. अशा प्रकारे माझ्या ब्रेडचा रंग बदलत आहे. त्याच्यामुळे मी रंग बदलल्यावर झाऱ्यावर काढून ते नितळून घेणार आहे. तेल चांगलं आपल्याला नितळून घ्यायचं आहे म्हणजे ते तेलकट राहत नाहीत. अशा प्रकारे माझे ब्रेड रोल तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.